नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला चालू घडामोडीच्या या नवीन सत्रामध्ये आपल्याला आज मोठा चक्रीवादळाबद्दल डिस्कशन करायचं आहे। आपल्याला ठाऊकच असेल की ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस एखाद्या पाण्याचा जो भाग असणार आहे तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि तिथून वादळे किंवा चक्रीवादळे तयार होतात। आता हे जे मोठा चक्रीवादळ हे मुळात बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा जो आहे तो इथं ओरिजिनेट झाला आहे आणि त्याचा लँडफॉल जो झाला आहे तो आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर झालेला आहे। तसेच आता हवामान खात्याने सांगितल्यानुसार जेवढा पण पूर्व किनारपट्टीचा भाग आहे तिथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर एवढं सगळं आहे। तर आपण आता बघू की नेमकं जे पण बंगालचा उपसागर असेल तसंच अरबी समुद्र असेल इथे होणारे चक्रवादळे त्यांचं नाव कसं ठेवलं जातं, कोण ठेवतं आणि आपल्याला एक्झाम ओरिएंटेड म्हणजे कसा प्रश्न येऊ शकतो याच्यावर हे बघायचं आहे। तर चला बघा, जे आत्ता जे मोंथा चक्रवादळ जे तयार झालेलं आहे त्याचं नाव थायलंड याने दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता मागे काही वादळे होऊन गेले, यास, जवाद, असानी, मांडूस असे पण जे वादळे होते ते मागे चर्चेत होती, ते आपल्याला लक्षात ठेवायचे। आता हे जे नावं ठेवले जातात त्यांच्यासाठी आपण 13 सदस्य देशांनी याच्यासाठी ऑलरेडी असे नावं ठरवलेले। आता जेवढे पण 13 देश आहेत, जर आपण असा इंडियाचा मॅप काढायला गेलो, ठीक आहे, इकडं असं, तर एवढं म्हणजे हा अरबी समुद्र आणि इकडे बंगालचा उपसागर, बरोबर। तर यांच्या किनाऱ्यावरील जेवढे पण देश आहे तर ह्या जे RSMC जे ऑर्गनायझेशन आहे याचे सर्व हे देश मेंबर्स आहेत आणि इथं ABCD प्रमाणे प्रत्येकाचा नंबर येतो। म्हणजे जर आता इंडिया आहे, इंडिया I वरून आहे, बरोबर। तर याच्यावरून आपल्याला नावं ठेवायची आहे। तर ज्या अल्फाबेटिकल ऑर्डरने प्रत्येक देशाने ऑलरेडी नावं ठेवून दिलेले असतात। त्याच्यानंतर त्याच्यासाठी पण काहीतरी क्रायटेरिया दिलं आहे की नाव कसं असलं पाहिजे म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे। त्याच्यानंतर ते जास्त लहान पण नाही, जास्त मोठं पण असता कामा नये, अशा पूर्ण कंडिशन असतात। तर RMSC जे केंद्र आहे सध्या ते नवी दिल्लीत आहे आणि तेच हे नावं ठेवत असतं। तर ते रिजन कोणकोणतं आहे, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर। त्याच्यानंतर पुढे बघू आपण, आता मोंथा जे चक्रवादळ झालेलं आहे ते बंगालच्या उपसागरात निर्माण झाले, जसं की मी अलीकडेच सांगितलं, आणि याचं नाव जे दिलं आहे ते थायलंडने। आपल्याला प्रश्न येऊ शकतो की मोंथा चक्रीवादळाचं नाव कोणत्या देशाने केलं, तर त्याचं आन्सर थायलंड हे असलं पाहिजे, ठीक आहे। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर बघा, उत्तर हिंदी महासागर म्हणजे जो रिजन सांगितला, भारत, थायलंड, त्याच्यानंतर इतर 13 सदस्य देश आहेत म्हणजे जेवढ्यांची पण बॉर्डर शेअर होते ह्या दोन एक अरबी समुद्र आणि दुसरा बंगालच्या उपसागराशी, तर तेवढे जेवढे देश आहेत ते याचे सदस्य यातील ते एक यादीप्रमाणे ते नावं ठरवलेले असतात आणि जसे जसे वादळ येत जातील तसं तसे नावं त्यांना दिले असतात। तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे। बघा, क्रमिक नामकरण हे क्रमाने असतं, पंक्तीनुसार असतं आणि स्तंभानुसार वापरली जातात, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। आता अलीकडील जेवढे पण चक्रीवादळे आलेले आहेत ते आपण लक्षात ठेवू। निसर्ग जे नाव दिलं होतं ते बांगलादेशने दिलं होतं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। नंतर भारताने बघा तेज, गती, मुरासू असे नाव दिले। नंतर इराणने निवार, हमून, मालदीवने बुरेवी, म्यानमारने तोक्ते, मिचॉंग, बरोबर। त्याच्यानंतर ओमानने यास, रेमल, आणि नंतर आपण बघू पुढचे देश, पाकिस्तानने गुलाब, आसना, त्याच्यानंतर कतारने शाहीन, दाना हे चक्रीवादळांची नावं दिली होती। त्याच्यानंतर सौदी अरेबियाने जवाद, श्रीलंकाने अस्नी, शाक्ती, थायलंडने दिलं होतं सिंत्रंग, मोंथा आत्ता जे दिलेलं आहे 2025 लेटेस्ट। नंतर UN बघा मंडोस आणि सेनॅर, आणि लास्ट वन येमेन, मोचा आणि देटवा। म्हणजे एवढे जे 13 देश आहे यांनी नाव ऑलरेडी ठरवलेले असतात। जे चक्रीवादळ निर्माण झालं या एरियामध्ये बंगालच्या उपसागर तसेच अरबी समुद्रामध्ये, बरोबर आहे, तर तेवढे नावं आपल्याला दिले जातात। एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची। तर आत्ताचं जे चक्रीवादळ आलं आहे मोंथा चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होऊन त्याचा जो लँडफॉर्म आहे हा आंध्र प्रदेश किनारपट्टीवर झालेला आहे। एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।